जिल्हा परिषद वडाळी भोई गटातून भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने दिगंबर माधव वाघ जोपूळ यांची इच्छुक म्हणून उमेदवारी करताना नागरिकांची चर्चा व गाठीभेटी घेण्यास सुरुवात। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील वडाळी भोई जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक म्हणून उमेदवार दिगंबर माधव वाघ जोपूळ हे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे। त्याचप्रमाणे काही नागरिकांना दिगंबर माधव वाघ यांच्या संदर्भात विचारणा केली असता आता आम्हाला शहरातील उमेदवार जिल्हा परिषद गटासाठी नको, आम्हाला ग्रामीण भागातलाच उमेदवार कामी पडतो व आम्हाला नवीन चेहरा जिल्हा परिषद गटाला मिळावा असे प्रतिक्रिया अशोक गवळी भाटगाव यांनी दिली। त्याचप्रमाणे शासन दरबारी कुठलाही काम असेल तर तो माणूस करतो, म्हणून आम्ही तरुण वर्गाने यावेळेस ठरवले की ग्रामीण भागातील उमेदवारी दिगंबर वाघ यांनाच मिळावी व त्यांनीच करावी असे प्रतिपादन निखिल वैराळ भाटगाव यांनी केले। तर मला वडाळी भोई गटातून उमेदवारी मिळाली तर मी गटातील नागरिकांच्या कुठल्याही कामाला नाही म्हणणार नाही व ते काम करूनच दाखवील असे इच्छुक उमेदवार दिगंबर माधव वाघ यांनी डीजे महाराष्ट्र न्यूज समोर आपली प्रतिक्रिया मांडली। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेला जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गण असेल, या संदर्भामध्ये काही थोड्याच दिवसावर जिल्हा परिषद गटाच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे। मात्र त्या संदर्भामध्ये जागोजागी इच्छुक उमेदवारांची गाठीभेटी घेण्याचे काम आता मात्र जागेवर चालू आहे, गावात चालू आहे। त्याच अनुभवाने मी चांदवड तालुक्यातील भाटगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये एक वडाळी भोई गटातून इच्छुक उमेदवार म्हणून आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी बातचीत करणार आहे। त्याचप्रमाणे त्यांना काही गावातील नागरिक जे आहे ते त्यांना पाठपुरावा करणार आहे। मतदानाच्या संदर्भामध्ये असेल, निवडणुकीच्या संदर्भामध्ये असेल, त्यांना कसा त्यांना उभा करण्यासाठी इच्छुक दाखवत आहे त्या संदर्भात आपल्यासोबत काही नागरिक आहे, त्याशी आपण सोबत त्यांची बातचीत करणार आहे। दादा, वडाळी भोई गटामधून तुम्ही एक उमेदवार निवडणुकीसाठी देणार आहे, काय सांगाल त्यांच्या संदर्भामध्ये? हे बघा, राहिलं वडाळी भोई गट निवडणूक, आम्ही वडाळी भोई गट निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आम्ही ग्रामस्थ संपूर्ण जनता ही उमेदवार ठरवत असते आणि जनतालाच हे प्राधान्य असतं कोणता प्रतिनिधी त्या ठिकाणी योग्य आहे त्या प्रतिनिधीची करण्याची संधी ती जनताच खऱ्या अर्थाने देत असते। गेल्या काही वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं असेल या चांदवड तालुक्याने बऱ्याच लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे आणि त्यांनी प्रतिनिधित्व केलं पण ह्या निवडणुकीला, जिल्हा परिषदच्या ह्या निवडणुकीला आम्हाला यावेळेस मात्र नवीन चेहरा द्यायचा आहे। नवीन चेहरा ह्या सर्व आमचे शेतकरी वर्ग असतील, सर्व व्यावसायिक वर्ग असतील, शेती संबंधी निगडित काही मित्रपरिवार असतील, ते मित्रपरिवार आमच्याकडे एक प्रतिनिधित्व देण्याची आम्ही ह्या ठिकाणी सगळ्यांच्या मते आम्हाला असं वाटतंय की एक उमेदवार असा आहे की इच्छुक पण आहे आणि आम्ही तो प्रतिनिधित्व म्हणून आम्हाला त्याला संधी द्यायची त्या उमेदवाराला। तर जोपूळ गावचे आदर्श नागरिक दिगंबर बाबा वाघ हे जोपूळ गावचे प्रथम नागरिक आहेत। आम्ही त्यांना ह्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यांना संधी देणार आहोत आणि आम्ही प्रत्येक गावाने, पंचकृषीतील ह्या गावाने ठरवले आहे दिगंबर वाघ यांना उमेदवारीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना पूर्ण पाठबळीने आम्हाला त्यांना प्रतिनिधित्व करण्याची त्यांना संधी द्यायची आहे आणि येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यानंतर आम्ही त्यांना निवडून जाणे आणि ती जनतेची सेवा करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ते कमी पडणार नाहीत। का याच्या पाठीमागची जे निवडणुकीमध्ये गटामध्ये जे निवडून उमेदवार आले होते त्यांच्या संदर्भात काय सांगा? हे बघा, ह्या ठिकाणी मागचे जो प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ना त्या ठिकाणी तो उमेदवार असेल तो थोडा शहरी पकडला जातो। चांदवड असेल, वडाळी असेल, बडनेर असेल, या पलीकडचे उमेदवार बघितले, पण आम्हाला आता ग्रामीण भागातला होतकरू, कृषी संदर्भामध्ये ज्ञान असलेला, शेतकऱ्यांचे वारंवार प्रश्न सोडवणारा, शेततळ्या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करणारा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे समजा जिल्हा परिषदची मुले असतील त्या मुलांना सतत आतापर्यंत सलग 5 ते 10 वर्ष मोफत शिक्षणाचं साहित्य वाटप करणारा कोण प्रतिनिधी आहे?
दुसरा कोणी दिगंबर वाघ यांनी विद्यालय असतील, कुठल्याही प्रकारचे असेल, गोरगरीब असेल, जनता असेल, त्या जनता करता त्या माणसांनी अहोरात्र प्रकारचे कुठल्याही स्वतःची तमा न बाळगता त्यांच्यासाठी कुठली आर्थिक परिस्थिती, आर्थिक अडचण असेल, त्यांना पाण्यासंदर्भी प्रश्न असेल, कुठल्याही प्रकारचे प्रश्न असेल, तर दिगंबर बाबांनी ह्या ठिकाणी सगळ्या जनतेचे प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व्ह केले आहेत. म्हणून आम्ही पण ठरवलेलं आहे, आम्हाला प्रतिनिधित्व द्यायचं ना, ग्रामीण भागातलं प्रतिनिधित्व द्यायचं. आणि ग्रामीण भागामध्ये एकमेव प्रतिनिधी असा आहे, फक्त दिगंबर बाबा वाघ हे प्रतिनिधित्व करू शकता आणि जनतेच्या समस्यांचं निवारण करू शकता. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला जो प्रतिनिधी पाहिजे तो फक्त ग्रामीण भागातून पाहिजे. त्या संदर्भात आपल्यासोबत काही परत एक नागरिक बोलण्यासाठी आहे. दादा, काय सांगाल तुम्ही? तुमच्या नागरिक उमेदवारी करतोय गटातून. आत्ताच 2 मिनिटापूर्वी अशोक भाऊंनी सांगितलं की गायगरिबांच्या जनतेच्या प्रश्नासाठी आमचे बाबा कायम तत्पर असता. मी अनेकदा तहसील कार्यालयामध्ये गेलेलो आहे, त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी खिशातलं पेट्रोल डिझेल टाकून अनेक लोकांना त्या ठिकाणी शिधा पुरवठा, त्यांचे जे कामे पेंडिंग असतील ते कामे पूर्ण करण्याचं काम बाबांनी केलेलं आहे. अनेकांचे दवाखान्याचे प्रॉब्लेम असतील, म्हणजे तत्पर तो माणूस लोकांच्या सेवेसाठी हजर असतो. कृषी संबंधित जे काही अडीअडचणी असतील, शेततळ्याच्या अडीअडचणी असतील, त्या संदर्भात शासन दरबारी जे काही पाठपुरावा करायचा असेल ते करून त्यापुढे जे काही निर्णय घेऊन त्यांना जे काही आर्थिक मदत पुरवता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांच्याकडे पैसे जरी नसले तरी त्यांनी डिझेल पोटी त्या शेतकऱ्याचं काम करून दिलेलं आहे. आणि असा प्रतिनिधी जर आपल्याला मिळणार असेल तर निश्चितपणाने आम्ही तरुण वर्ग पूर्ण सगळे आमचे सहकारी, मी ग्रामपंचायत भाटगावचा सदस्य म्हणून माझं कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आज आपण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शहरी भागातला जर उमेदवार निवडून आला तर तो शहराकडेच विकासाचा मार्ग अवलंबला जातो. आमची सर्व तरुण वर्गांची आणि माझी पंचकृषीतील खेड्यातील सर्वांना विनंती आहे की आपल्या खऱ्या अर्थाने जर उमेदवार द्यायचा असेल तर खेड्यातला का द्यावा, खेड्यांचा विकास होणं गरजेचं आहे. खेड्यांच्या रस्त्यांची अवस्था बघा कशी झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फत अनेक कामे पेंडिंग आहेत, ते कामे जर खऱ्या अर्थाने जर करायची असतील तर आपल्याला दिगंबर बाबा सारखा एक खमक्या उमेदवार आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि भाजप असेल, भाजपचे मित्र पक्ष असतील, यांच्या माध्यमातून जर यांना उमेदवारी मिळाली तर निश्चितपणाने आम्ही यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत आणि आम्ही त्यांना विजयी केल्याशिवाय थांबणार नाही. दोन्ही पण नागरिकांनी सांगितले की ग्रामीण भागातलाच उमेदवार द्यावा, कारण शहरातल्या भागातला उमेदवार जर असेल तर तो शहरातलंच काम करू शकतो, ग्रामीण भागातलं करू शकत नाही. आपल्यासोबत आता जे उमेदवार आहे त्या उमेदवारांची बातचीत करणार आहे. आणि उमेदवार जोपूळ या गावचे आहे दिगंबर वाघ, यांच्याशी संपर्क साधणार आहेत. ते आज सध्या ग्रामपंचायत जोपूळ या ठिकाणी सुद्धा एक पदावर आहे आणि आज वडाळी भोई गटामध्ये जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवत आहे. त्यांच्याशी संपर्क साधणार. काय सांगाल दादा, तुम्ही कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवताय? मी दिगंबर वाघ वडाळी भोई जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहे. याच्या पाठीमागची काय संकल्पना, तुम्हाला उमेदवारी निवडण्याची काय संकल्पना आहे? इथून मागे शहरी भागातला उमेदवार असायचा, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष असायचं. त्यांनी शहरी भागाचा विकास होत गेला. ग्रामीण भागामध्ये पांधन रस्ते असतील, शिवरस्ते असतील, गाव जोडणी अंतर्गत रस्ते असतील, अजून कोणताही विकास झालेला नाही खेडेगावाचा. आम्ही आमच्या तरुणांच्या माध्यमातून चर्चा करून त्यांनी आम्हाला उमेदवारीसाठी मला गळ घातलेली आणि ते मला उमेदवारीसाठी इच्छुक तर मी आहेच आणि निवडून आणण्यात पण त्यांचा सिंहाचा वाटा असेल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही आता या पाठीमागचा जो गटामध्ये उमेदवार होता त्यांनी तुमच्या ग्रामीण भागातली काही कामं केले नाही? शहरी भागाचा विकास झाला आणि ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्षच राहिलेलं आहे. म्हणून तर आपल्याला तरुणांनी आणि खेडोपाडी गावांनी आपल्याला उमेदवारीसाठी गळ घातलेली. तुम्ही सध्या भाजप सरकार असल्यामुळे भाजप पक्षाकडून उमेदवारी मागताय. केंद्रामध्ये मोदीजींचे सरकार आहे, ते बी जनतेला आणि देशाला मान्य आहे. राज्यात फडणवीसचं सरकार आहे, ते बी जनतेला मान्य आहे. आणि चांदवड तालुक्यामध्ये राहुल दादा सारखं देव माणूस आणि विकास पुरुष यांच्या माध्यमातून आम्ही विकास करू आणि पक्षाच्या माध्यमातून खेडेगावाला आणि जनतेला न्याय देऊ, यासाठी मी भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाकडून उमेदवारी करण्यास इच्छुक आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही जर समजा कदाचित जर विजयी झाले तर ग्रामीण भागातला जो काम राहिलेले आहे, रस्ते असेल, शिवरस्ते असेल, गावातील लोकांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील, या संदर्भात तुम्ही त्यांना सामोरं जाल? नक्कीच जाऊ. त्या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद वडळी भोई गटामध्ये उमेदवारी म्हणून जो दिगंबर वाघ हे इच्छुक आहे, यांनी या ठिकाणचा जो आढावा घेतला, त्या आढावामध्ये सांगितलं सर्वांनी या ठिकाणी मिळून जर मला समजा निवडून दिलं तर मी नक्कीच या गटाचा विकास करील, असं यांनी या ठिकाणी सांगितले. चांदवडहून DJ महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड.